प्रेज द लॉर्ड. आपण आजच्या आपल्या भक्तीला सुरू करूया. ख्रिस्ती मंडळी चर्च आत्मिक यात्रा विथ सुधीर चव्हाण. आणि त्याचप्रमाणे आज आपण ज्या ग्लोबल पेजवर आहोत त्या ग्लोबल पेजचे सन्माननीय पास्टर लक्ष्मण यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या वतीने आणि त्यांच्या समवेत आपण या भक्तीला सामोरे जाऊया आणि प्रभू आपला प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. परमेश्वराचं वचन, अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याच्या नावाचं धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थनेत जाऊया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव महान पित्या, स्तुती स्तवनाच्या अंतकरणाने, धन्यवादाच्या अंतकरणाने तुझी प्रजा, तुझे लेकर, तुझे भक्त आम्ही तुझ्या चरणी येतो. जो तो सिंहासनारूढ आहे जिवंत पित्या, जो अखिल सृष्टीचं निर्माण करता आहे आणि प्रत्येक उत्तम गोष्ट तुझ्यापासून तुला धन्यवाद असो. आपले एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे प्रीती व अनुग्रह आणि जे करुणा व दया आणि जे जीवन आणि सार्वकालिक जीवन आणि जे रोगमुक्ती आणि युगानुगाचं जीवन दिलं त्या येशूला आम्ही धन्यवाद देतो. आज परत एक बार आम्ही तुझ्या चरणी आलो आहोत येशू. आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की तू आम्हावर प्रीती प्रगट केली आणि त्या प्रीतीसाठी आपले प्राण देखील त्या वधस्तंभावर अर्पिलेले आहे. आज त्या प्राणाच्या द्वारे, त्या प्राणाच्या आहुतीच्या द्वारे येशू, आम्ही जेव्हा जेव्हा वधस्तंभाकडे बघतो, माझ्या येशूने माझ्यासाठी प्राण आणि रक्त सांडलेले आहे. माझे विकार, माझे पाप, माझे सर्व सैतानाचे बंधन हे मोडले जातात आणि येशूमध्ये मला जीवन मिळतं. आज परत एक बार कोरोना व्हायरस याने बाधित असताना आम्ही आपल्या घरामध्ये ओ येशू तुझं मंदिर स्थापित असताना तुझ्या अभिवचनाप्रमाणे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथे मी आहे. येशू आज त्या प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे हे व्हिडिओ, जिथे जिथे पवित्र परमेश्वर लॅपटॉप किंवा टीव्हीवर हा सर्व पवित्र पित्या भक्तीचा पवित्र पित्या सोहळा लोकांपर्यंत, व्ह्यूअर्स पर्यंत जात आहे, या फेसबुक पेजच्या द्वारे लोकांपर्यंत जात आहे, प्रत्येकाला तू स्पर्श कर येशू. आज परत एक बार या सुदिनी, या पवित्र वारी येशू, तुझे आशीर्वाद, तुझा पवित्र हात, तुझा आशीर्वादाची वृष्टी आम्हावर झालेली आहे याचे अनुभव प्रत्येकाला दे. हो, अनेक जण निराश आहे, दुःखी आहे पवित्र पित्या, अनेक जण एकटे आहे, कष्टी आहे, अनेक जण व्याधी आणि त्रासाने बांधलेले ग्रसित आहे. येशू त्यांच्या मनात आणि अंतकरणात कार्य कर की माझा येशू माझ्या बरोबर आहे. माझा भीती, माझं दडपण, माझी निराशा सगळी काही पळून जाणार आहे आणि याबद्दल तुला गौरव धन्यवाद देतो. आजच्या या भक्तीमध्ये गीत गायन, स्तोत्र वाचन, वर्शिप आणि येणारा बोध आणि विशेष करून पवित्र पित्या जी सामर्थ्याचे अनॉइंटेड प्रेयर आहे त्याद्वारे तू अनेकांना स्पर्श करत आहे. कारण की भक्तीचा चालक आणि मालक कोणी व्यक्ती, याजक नव्हे तर प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानिशी आम्हाबरोबर बोलत आहे. आणि याचा अनुभव आणि हा विश्वास आम्ही राखल्यामुळे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही बाहेर पडणार नाही, एक चित्ताने निर्मयाने तुझ्याकडे दृष्टी लावणार आहे. त्यासाठी जगातले विचार, ऐहिक विचार, देहिक विचार सर्व डिस्टर्बन्स असं येशूच्या नावात बांधतो. आणि आम्ही जेव्हा आता ह्याच्याबरोबर कनेक्ट झालोय तर येशू आम्ही कधी देखील तुझ्याबरोबर डिस्कनेक्ट होणार नाही. आणि यासाठी तुम्हाला कृपा, शक्ती आणि बळ दे. कारण की येशू ज्यांनी ज्यांनी तुझा पवित्र पिता बघितलं, तुझ्या मुखाकडे बघितलं, ते प्रकाश पावले, त्यांचे मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये हे भीतीचा आत्मा, दडपणाचा आत्मा आणि लज्जेचा आत्मा घालवलं, उत्साह, स्फूर्ती आणि सामर्थ्याचा आत्मा तो मला देते. तुला धन्यवाद असो प्रभू येशू ख्रिस्त आमचा धारणारा ज्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत आणि सुरभी चव्हाण यामध्ये आम्हाला चालवणार आहे. स्तोत्रसहिता आपण आपलं पवित्र शास्त्र यामधून स्तोत्रसहिता अध्याय 91 काढूया. साम चॅप्टर 91 आपण काढूया आणि त्याद्वारे प्रभू आमच्या बरोबर परत एक वार त्याच्या आश्रयाचा अभिवचन देणार आहे. साम चॅप्टर 91 स्तोत्रसहिता अध्याय 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय, जो परात्पराचा गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या
पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहेत. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनाला प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्या जवळ येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्या विषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना ढोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग याच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समय मी त्याच्या जवळ राहील. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. वाचलेले सर्व वचन परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. प्रेषिताने शिकवलेला मतांगीकार. आपण एकत्रितरित्या प्रार्थनापूर्वक ह्या मतांगीकाराचं यावेळेस वाचन करणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या बळात दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायस जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. उपासना संगीत गीत क्रमांक 343, रेव्हरंड व्हॅलेंटाईन यांचं अप्रतिम असं गीत आपण सर्वजण मिळून गाणार आहोत. आपण आपल्या जागेवर उभा राहूया. आपल्या हातामध्ये उपासना संगीत आहे. नो तर ओके, नाही तर नो प्रॉब्लेम. स्क्रीनवर आपल्याला हे उत्तम असं गीत दिसत आहे. आपण एकत्रितरित्या प्रभूची प्रीती पतितावरी हे गीत गाऊया आणि प्रभूला गौरव देऊया की आज परत एक बार त्याचा अनुग्रह व प्रीती आम्हाला प्रगट झालेली आहे. I
कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू
सारे धरती को तूने बनाया परमेश्वर। आकाश पृथ्वी और हमको भी तूने बनाया परमेश्वर। तेरे नाम की ऊंचाई। धन्यवाद यीशु। प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. येशू का दरबार रे मोय प्यारा लगा. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. 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 तेरे दरबार मसीह कौन कौन आए. तेरे दरबार मसीह कौन कौन आए. तेरे दरबार मसीह कौन कौन आए. तेरे दरबार मसीह कौन बड़ा देख लगाओ. तेरे दरबार मसीह कौन कौन आए. 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 धर्म के भूखे गुनहगार रे मोहे प्यारा लगत है. धर्म के भूखे गुनहगार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह कौन कौन बैठे. तेरे दरबार मसीह कौन कौन बैठे. तेरे दरबार मसीह कौन कौन बैठे. तेरे दरबार मसीह कौन बैठे. तेरे दरबार मसीह कौन 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 कौन बैठे. पंडित और मूर्ख गवार रे मोहे प्यारा लगत है. पंडित और मूर्ख गवार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह क्या क्या मिलत 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 है. मुक्ति और शांति अपार रे मोहे प्यारा लगत है. मुक्ति और शांति अपार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह हम सब है आए. 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 सुन लो प्रभु जी पुकार रे मोहे प्यारा लगत है. सुन लो प्रभु जी पुकार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है. प्यारा लगत है दुलारा लगत है. प्यारा लगत है दुलारा लगत है.
है, प्यारा लगत है, दुलारा लगत है। यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगत है। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। छोड़ दो डरना, क्या है मरना, जिंदा हुआ है यीशु मसीह। छोड़ दो डरना, क्या है मरना, जिंदा हुआ है यीशु मसीह। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 ला। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 ला। प्रेज लॉर्ड, शालोम. प्रभू परमेश्वराच्या गौरी नावात परत एक वार या सुंदर अशा वर्शिपच्या नंतर आम्ही ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने परत एक वार आपल्या सर्व व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. आणि आजच्या पवित्र वचनाकडे आपण वळूया. आणि आजचं जे वचन आहे त्यामध्ये आपण एक विशिष्ट गोष्ट आणि एक विशिष्ट थीम घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत. आणि प्रभूमध्ये निश्चितच आज तो विशेष सामर्थ्यशाली ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कार्य करणार आहे. कारण की जो व्यक्ती आज व्यक्तिचित्र आपण आपल्या समोर आज उलगडलं जाणार आहे त्याचं नाव आहे हनोक, इनोक. आणि त्याच्याद्वारे आज प्रभू तुम्हाला आणि मला विशेष स्पर्श करणार आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी प्रारंभी या गायनाच्या द्वारे, या वर्शिपच्या द्वारे, या स्तुती स्तवनाच्या द्वारे ऑलरेडी केलेली आहे. तर आपण आजच्या वचनाकडे वळूया. आणि इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि 5वं वचन हे आज आपलं थीम आहे. आणि त्यामध्ये एक खूप सुंदर असं शिक्षण आणि बोध
आम्हा प्रत्येकासाठी लपलेला आहे. आणि हनोक याकडे आपण इब्री 11:5 कडे वळत आहोत आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की तो देवाला संतोष असे, तो देवाला संतोष देणारा असे हनोक. आणि त्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत की कशा प्रकारे आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाला संतोष देणार आहोत. इब्री पत्र 11 अध्याय वचन 5. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे. आज आपण परत एक परमेश्वराच्या वचनाकडे बघत आहोत आणि जे करोना व्हायरस व त्याद्वारे ही मृत्यूची जी कळा आहे किंवा मृत्यूचा जो घात आपल्या दाराशी उभा आहे आणि त्या समय प्रत्येक व्यक्ती याच गोष्टीचा विचार करत आहे, तो ख्रिस्ती असो किंवा ख्रिस्तीतर असो, की आम्हाला या जगातून कधी देखील बोलवणं येऊ शकतं आणि आम्हाला या जगातून निघून जायचं. आणि अशा समय हनोकाच्याकडे जेव्हा आपण बघतो की त्याला देवाने लोकांतरी नेलेले आहे, त्याला मरणाचा अनुभव देखील आला नाही, तर त्याने केलं तरी काय असं. आणि त्यासाठी नुसतं एकच स्टेटमेंट दिलेली आहे की तो देवाला संतोष असे. वन हू प्लीज गॉड, तो देवाला प्लीज म्हणजे संतोष देणारा असा होता. आता त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर बाकी इतर कोणत्या पण गोष्टी त्याच्या 365 वर्षाच्या आयुष्य काळाबद्दल लिहिलेल्या नाही. तो त्याच्याकडे धनसंपत्ती होती, तो खूप कमवणारा होता, त्याने खूप मान मराता मिळवलेला होता, तो मोठ्या सिंहासनावर किंवा राजासनावर विराजमान होता, त्याने फार सत्कृत्य आणि थोर कृत्य अशी केलेली आहे, किंवा त्याने काही इमारती बांधलेल्या आहे, किंवा तो लेखन किंवा इतर क्षेत्रामध्ये कलेमध्ये तो पारंगत असा आहे, काही देखील लिहिल्याने एकच गोष्ट मेन्शन केलेली आहे. आणि जुना करार उत्पत्तीमध्ये देखील असंच लिहिलेलं आहे की हनोक देवा बरोबर चालला, ही वॉक विथ गॉड, तो देवा बरोबर चालला. आणि नवा करार म्हणतो की तो देवा समवेत होता आणि तो त्याला संतोष देणारा असा होता. तर आज आपण हेच बघणार आहोत की आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाचा उद्दिष्ट आहे तरी काय. देवाने आम्हाला मानवाला निसर्गाला निर्मित करण्याचं उद्दिष्ट काय आहे आणि ते उद्दिष्ट जेव्हा प्रगटीकरणाचं 4 अध्याय आणि 11 वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की काय उद्दिष्ट आहे की येशूने देवा परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला निर्मित केलेलं आहे. हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य तूच आहेस. एक योग्य आहे ज्याला मान, महिमा, गौरव तर स्वर्गामध्ये मिळण्यास आणि या जगामध्ये मिळण्यास योग्य असं आहे. आणि त्याने काय केले, कारण तू सर्व काही निर्माण केले, सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आलेले आहे. बिकॉज युअर विल दे एक्झिस्ट अँड वेअर क्रिएटेड. देवा तुझ्या इच्छेने सर्व काही निर्मित झालेले. मग देवाची इच्छा आहे तरी काय. देवाने निसर्ग घडवला, देवाने मानव घडवला आणि देवाची इच्छा जी आहे ती या जगामध्ये आज देखील कार्यरत आहे. आज जे आम्ही समस्यातून जात आहोत, देवाची इच्छा जर त्यासाठी मान्यता जर नसती तर कदाचित हा संकट किंवा जगातली ही परिस्थिती देखील निर्माण झाली नसती. परंतु आज जेव्हा आपण निसर्गाकडे बघतो तर निसर्ग देवाचं, आकाश व पृथ्वी, प्राणी देखील आज देखील देवाने ठरवलेले नियम याचं पालन करतात. मनुष्याचं काय. देवाची इच्छा मनुष्याला कळाली आहे का. देवाचे संकल्प, देवाचे विल हे तुम्हाला आणि मला कळाले आहे की हम ईश्वर की इच्छा को जानते हैं क्या. आणि जर ते संकल्प योजना तुम्हाला आम्हाला माहित नाही तर देवाकडून मागा की प्रभू या जगामध्ये तुम्हाला या लॉकडाऊन समयामध्ये जेव्हा लाखो लोक गेले, तू मला या जगामध्ये ठेवलेलं आहे. का ठेवलेलं आहे या जगामध्ये, मला तू जे उत्पन्न केलंय का उत्पन्न केलंय हे जाणणे आमचं फार महत्त्वाचं. कारण की ही इच्छा जी आहे ती जेव्हा न्यायसनाच्या समोर तुम्ही आणि मी उभे राहणार आहोत तेव्हा ती इच्छेच्या द्वारे तुमचा टेस्ट किंवा तुमचं रिझल्ट लागणार आहे.
की तुम्हाला स्वर्गाचं जायचं किंवा दुसरा मार्ग तुमच्यासाठी खुला होणार आहे. आणि यासाठी तुम्ही आणि मी आपल्या जीवनाच्या संदर्भात ते ख्रिस्ती असो किंवा ख्रिस्तीतर असो, येशूने प्रत्येकासाठी प्राण अर्पिलेले, त्याची इच्छा काय आहे हे जाणणं हे महत्वाचं आहे. एक उदाहरणावरून मी आपल्याला आणखीन ते स्पष्ट करू इच्छितो की एका पालकाने, एक पॅरेंटनी जो त्याचा हुशार असा मुलगा होता आणि त्याच्याबद्दल त्याची महत्वाची फार मोठी योजना होती की लहानपणापासून त्याच्या मनात ठसवण्यात आलं होतं की तू एक हुशार आहे, तू टॅलेंटेड आहे, तुला काहीतरी विशेष या भारत देशासाठी किंवा जगासाठी करायचं आहे. त्यासाठी त्याला अमेरिकेला उत्तम शिक्षण देण्यासाठी पाठवलं. बाप हा मध्यमवर्गीय होता, त्याने लोन वगैरे बँकेकडून काढून अनेक गोष्टी गहाण ठेवून त्याला फॉरेन US पाठवलं. काही दिवस तो शिकला, इंजिनिअरिंगची स्टडी त्याने केली, परंतु नंतर तो या सर्व पाश्चात्य जे पर्यावरण आहे किंवा त्या सर्व संस्कृतीमध्ये तो भुलावला गेला आणि मग त्याचं जीवन म्हणजे पार्टी एन्जॉय करायला सुरुवात केली. त्यानंतर तो इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली, मुली एन्जॉय करणं हे त्याचं लाईफ झालेलं आहे. आता पैसे कमी पडू लागलेले, वडील तर नुसतं शिक्षणासाठी पैसे पाठवतो, वेटर म्हणून काम करायचा, तरी देखील आपली हाऊस माऊस तो भगवत होता. त्याचप्रमाणे तो चांगला फोटोग्राफर होता, इतर सगळीकडे फिरत होता आणि लिव्ह इन मध्ये पुढे असं झालं की तिकडच्या एक मुलीस बरोबर त्याला मुलं देखील झालेले आहे. आणि या सर्व गोष्टी जे तो करत होता, परंतु शिक्षण हे बाजूलाच कुठेतरी राहिलं. आणि जेव्हा तो आता परत येतो आणि जेव्हा तो आपल्या डॅडच्या समोर उभा राहतो, तर मला सांगा, डॅडी त्या मुलांना जे त्याच्या लिव्ह इन मध्ये झाले त्यांना बघून खुश होईल की त्यांनी काय फोटोग्राफी काढली त्यांना बघून खुश होईल की त्याचं एन्जॉयमेंट केलेलं लाईफला बघून खुश? नाही, तो एकच गोष्ट विचारणार की माझी इच्छा आणि तुझी इच्छा हीच होती की तू मोठा इंजिनियर बनावा आणि त्याद्वारे तुझं कर्तृत्व जगाला दिसावं. हे जर नाही तर बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहे. आम्हाला जर देवाने आमची इच्छा जर काय आहे किंवा देवाची इच्छा आपल्याबद्दल काय ही जर तुम्हाला आणि मला कळालेली आहे आणि ते सोडून आम्ही काही देखील केलं, आपण किती धन कमवलंय, आपण किती संपत्ती, किती मान सन्मान, किती पद मिळवलंय, हे देवाच्या दृष्टीने तुच्छ आहे, ते जगातच राहणार. परंतु आपली धार्मिकता किंवा आपले एल्डरपण, आपलं पाळकपण, आपलं बिशपपद, आपले चॅरिटी वर्क, आपले काही देखील सेवा ही देखील काहीच नाही. जो देव एकच विचारणार आहे की तुला मी या गोष्टीसाठी निर्मित केलेलं आहे, ती गोष्ट तुझ्या जीवनात दिसते काय? आणि जर दिसत आहे तर ते श्रेष्ठ आहे. परंतु मनुष्य काय करतो? मनुष्य म्हणतो की मी एवढी मेहनत केली, एवढं मेहनत आणि परिश्रमाने एवढं नाव कमवलं, एवढं पद कमवलं, एवढा आनंद कमवला, आता त्याला मला त्याचा सुखाचा अनुभव, त्याचा लाभ मला मिळाला पाहिजे. आणि मग आपण अनेकदा म्हणतो आणि अनेकदा लोक म्हणतात काय, अरे मैं खुश तो खुदा खुश, किंवा मेरी खुशी में खुदा की खुशी है. यस, असं नाही प्रियांनो. जर देव खुश आहे तर तुम्ही खुश असणार त्या स्वर्गीय राज्यात. जर देवाला आम्ही या जगामध्ये संतोष व समाधान दिलं नाही तर त्या स्वर्गाच्या सिंहासनाच्या जेव्हा आपण उभं राहणार आहोत, आम्हाला दुःखी व्हावं लागणार आहे. मनुष्याचा पुत्र म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये जगला. तो वारंवार देवाचा पुत्र असून देखील मानवाचा पुत्र हे म्हणून त्यांनी स्वर्गीय देवाचा गौरवासाठी कार्य केले. मग आपण स्वतःला काय म्हणतो? मी देव माणूस आहे. मग देव माणूस आहे तर देव कुठे तडला? तुझ्या मधला, माझ्या मधला देव आहे तरी कुठे? त्याची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनात पूर्ण होत आहे किंवा नाही? हो, आज आम्ही कोणाची इच्छा पाळत आहोत? पती आपल्या पत्नीला खुश करण्याचा प्रयत्न आहे किंवा पतीला पत्नी खुश करायचा प्रयत्न करते. आम्ही मुलाबाळांसाठी आपलं जीवन आणि त्यांच्या शिक्षणासाठी सगळं जीवन अर्पित केलेलं आहे. आपले बॉस आणि आपलं करिअर हेच आपलं टार्गेट किंवा खुदा आहे, किंवा आपण या सर्व गोष्टीसाठी आपलं जीवन जेव्हा वाहून घेतो तर आपलं टॅलेंट, आपली टेक्नॉलॉजी, आपलं सुख, आपला पैसा, आपलं धन, आपले विचार, आपली भावना, आपलं ज्ञान, आपण सर्व काही त्या गोष्टीमध्ये लावून देतो. मग देव कुठे आहे यामध्ये? देव सर्वोच्च आहे. देवाची इच्छा देखील सर्वोच्च आहे, देवाचे संकल्प देखील सर्वोच्च आहे. आणि या सर्व जगातल्या गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे ती इच्छा आणि संकल्प आपण पूर्ण करत नाही. आणि आपला उमेदचा महत्वाचा काळ जेव्हा निघून जातो, जेव्हा आपण म्हातारे होताना म्हणतो आता मी म्हातारा झालोय, आता मी देवाची सेवा करणार, तेव्हा आमचे शरीर साथ देत नाही, आमचे विचार साथ देत नाही, आमचं काय म्हणतात शरीरात सर्व निसर्ग निरोगीपणा साथ देत नाही. आम्ही मग काहीतरी करू इच्छितो तर काही करता येत नाही. तारुण्यात आपल्या निर्माण करताना स्मर असा देव म्हणतो, कारण की येणारं जीवन कठीण आहे. आज जसं तरुणात नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला मी हेच सांगू इच्छितो की
आम्हाला देवाला ज्या प्रकारे हनोस आणि संतोष दिला आणि स्वर्गाचं राज्य गाठलं, तुम्हाला आणि मला देखील संतोष देणे महत्वाचं आहे. नीतीसूत्र यमा 22वा अध्याय 29व्या वचनामध्ये राजा शलोमोन काय म्हणतो हे बघूया आपण. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे. आपल्या धंद्यामध्ये तुला कोणी चपळ दिसतो काय? तो टॅलेंटेड दिसतो काय? तो चांगल्या प्रकारे त्या धंद्यामध्ये मुरलेला व्यक्ती दिसतो काय? त्याचे स्थान राजाच्या समोर आहे. त्याचं स्थान उच्च व्यक्तीच्या समोर आहे. प्रश्न हाच येतो की आमचा धंदा किंवा आमचा व्यवसाय आहे तरी काय आणि आमचा राजा आहे तरी कोण? प्रत्येकदा रिपीट करतो, आमचा व्यवसाय किंवा धंदा आहे तरी काय आणि आमचा राजा आहे तरी कोण? लक्षात ठेवा, आपल्या राज्यावर आपला व्यवसाय अवलंबून आहे. आपल्या राज्यावर आपला व्यवसाय. आमचा राजा जर पैसा आहे, आमचा राजा जर आपले कुटुंब आहे, आमचा राजा जर आपले प्रियसी आणि आपले पत्नी व इतर लोक आहे, तर आपण त्याला खुश करण्याच्या मागे जाणार आहोत. आणि हेच एंटरटेनमेंट जर आपली कला आहे तर आपण त्याच्याच मागे लागणार आहोत. आणि ह्या प्रयत्नामुळे आपला जो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू जो आपल्यासाठी महान मोठी योजना घेऊन आलेला आहे, त्याच्या योजना त्याची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कधीही देखील पूर्ण होऊ शकत नाही. आमचा देव ज्याची पहिलीच आज्ञा आहे की आम्हाला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण सर्व शक्तीनिशी त्याची सेवा करायची आणि ते आम्ही करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण पहिला योहान याचा 2रा अध्याय आणि वचन 15 ते 17 मध्ये जेव्हा जातो, तेव्हा परमेश्वराचं वचन आणखी स्पष्ट आम्हाला देवाच्या इच्छेबद्दल म्हणजे येशूच्या इच्छे आणि आमच्याबद्दलच्या संकल्पाबद्दल काय सांगतं बघूया. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही. ही पित्यापासून नाही. या सर्व वासना जी आहे ती देवापासून, स्वर्गीय पित्यापासून नाही तर काय? तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे. हे सर्व एक दिवस नाहीशी होणारे, जगातच राहून जाणार आहे आणि आम्हाला जे त्या मागे जातात ते देखील या जगात म्हणजेच अधोलोकात जाणार आहे. पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. परंतु देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये घेऊन चालणारा व्यक्ती, त्याला घेऊन आपलं सर्वस्व लावणारा व्यक्ती हा सर्व काळ जगतो. युगानुयुग देवाबरोबर राज्य करतो. आणि यामुळे आम्हाला प्राधान्य कशाला जीवनात द्यायला पाहिजे तर देवाची इच्छा आणि योजना. संतोषाना हा होता एनोक आणि तो स्वर्गात रॅप्चरच्या द्वारे स्वर्गात घेतला गेला. आमचं रॅप्चर देखील जवळ आलेलं आहे जेव्हा येशू अंतराळात येत आहे. आणि अशा समयी आपण जेव्हा या सर्व गोष्टी म्हणतो की देवाची इच्छा जर आम्ही करायला गेलो तर मग संसाराचं काय? आम्ही देव 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 करत राहिलो तर आपल्या मुलाबाळांचं काय? आम्ही देव करत राहिलो तर मग आम्हाला पैसा धन कुठून मिळणार? आणि या सगळ्या गोष्टी आहे. आणि अनेक जण म्हणतात की पास्टर जर या सर्व देवाचं नाव घेतलं तर मला जगिक फायदा, जगिक ॲडव्हान्टेज, जगेच मान सन्मान मिळेल का? जगिक पैसा धन मिळेल का? ह्याची तुम्ही गॅरंटी घेतात का? मी परत एक पास्टर म्हणून सेवक म्हणतो नो, ह्याची मिळेल किंवा नाही देखील म्हणा. इब्रियकाराचा 11वा अध्यायामध्ये जेव्हा आपण विश्वासणाऱ्याची आधी बघतो त्यांनी भरपूर सेवा केली, परंतु जे हवं होतं जगामध्ये त्यांना मिळालं नाही. परंतु एक गॅरंटी निश्चितच मी घेऊ शकतो की जे बी, सेवेचं बी, विश्वासाचं बीज, देवाच्या कार्याचं बी आपण इतर लोकांमध्ये पेरलं, त्यामुळे जे येणारं फळ आहे ते बघून देवाला संतोष वाटेल आणि सार्वकालिक जीवनामध्ये नीतिमत्वाचा मुकुट, आशीर्वादाचा मुकुट आणि विशेष अवॉर्ड आणि रिवॉर्ड तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी घेतो. कारण की जगातले वासना जे जगाबरोबर नाश होते, परंतु जे देवाबरोबर चालतात ते सर्व देवदूतांच्या समोर एक मुकुटच धारण करणार आहे. कारण की हा व्यक्ती देवाबद्दल जगामध्ये विश्वासू असा ठरलेला आहे. एक आणखी उदाहरण आपण बघूया आणि या रिवॉर्ड्सच्या बद्दलचं उदाहरण आहे की 26 जानेवारी किंवा रिपब्लिक डेच्या दिवशी भारताचे राष्ट्रपती जे असतात तेव्हा ते परेड याची सलामी घेत असतात आणि त्या समयी या परेडच्या समयामध्येच काही जे मोठं कार्य
ज्यांना करणारे सैनिक यांचा सन्मान केला जातो, बहुमान केला जातो आणि या समय राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट मेडल त्यांना दिला जातो. आणि जेव्हा ते लोक किंवा सैनिक समोर येतात तेव्हा आपल्याला अनेकदा असं दिसून येतं की कोणाचे पाय गेलेले आहे तर कुबड्या घेऊन तिथे येते, अनेकांचे हात गेलेले आहे आणि तो तिथे मेडल घेण्यासाठी येते, काही कृत्रिम अवयव लावून चालत तिथे पुढे येतात, तर काही लोकांचे डोळे गेलेले अपंग असे झालेले, तर काही लोकांच्या विधवा पत्नी ते अवॉर्ड घेण्यासाठी येतात. हे कोणासाठी? हे देशासाठी. आणि जेव्हा ते येतात, जेव्हा त्यांच्या छातीवर तो मेडल राष्ट्रपती लावतो, सर्वजण उभे राहतात आणि टाळ्या वाजून देवाचा राष्ट्राचा गौरव करत, त्या वॅनिलाचा सन्मान करत जयघोष करतात, गजर करतात, घोषणा देतात. आणि किती मोठा आनंद, किती मोठा सेलिब्रेशन, किती मोठं कौतुक त्यांचं या समय होत राहतं. कारण की राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या सुरक्षासाठी, देशासाठी, भारत राष्ट्रासाठी त्यांनी आपले प्राण जे आहेत ते देखील अर्पणास मागे पुढे बघितलं नाही. त्या जीवावर खेळून त्यांनी राष्ट्राची सुरक्षा केलेली. त्यामुळे अख्खी राष्ट्र आज त्याचं गौरव करते. हो प्रियांनो, हो प्रियांनो, आम्ही जेव्हा देवाच्या समोर जेव्हा राष्ट्राच्या साठी किंवा देवाच्या साठी आपले प्राण लावतो, जसं येशूने आपले प्राण आपल्या लोकांसाठी वाहिले, तसं आम्ही देखील आपल्या जीवानी प्राणांनीशी आपल्या देवाची सेवा करतो. तेव्हा एक दिवस स्वर्गीय मुकुट तुमची आणि माझी वाट बघत आहे. आणि तोच अवॉर्ड, तो प्रेसिडेंट अवॉर्ड पेक्षा पण कितीतरी मोठा अवॉर्ड आहे तुम्हाला आणि मला मिळणार आहे. कारण की हेच म्हटलं जाणार आहे की जसं इनोकने देवाला संतोषणार जीवन जगलं, जसं तो देवाच्या समागमे चाललाय, तसा हा व्यक्ती देखील, ही बहीण किंवा हा भाऊ देखील तसं समाधान देणार जगला. यामुळे आज त्याला हा मोठा अवॉर्ड मिळत आहे. आपण परत एक वार काही उदाहरणाच्या द्वारे ते बघूया. मग आम्ही करतो तरी काय आणि आमचे अवॉर्ड किंवा बक्षीस आम्हापासून आज दूर आहे तरी काय का? आणि यासाठी जेव्हा आपण बघतो की एदेन बागेमध्ये जेव्हा मानवाला भूक लागली तेव्हा तो कोणतं फळ खातो? त्याला दिसणारं सुंदर असं आमिष दाखवणार असं फळ आणि त्याच्या सैतानाने सुचवलेलं फळ तो खातो आणि पाप धर्म या जगामध्ये येतो आणि त्याला मोहपाश आवरता आला नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, आदामाला हवेला काही खायला कमी नव्हती, ते काही भुके मरत नव्हते, त्यांना इतर फळ होते तरी देखील ते मोहपाशात पडलेले. परंतु येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्र उपास केल्यानंतर जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा त्यांनी स्वतःला आवर घातली. तिथे काही फळ नव्हते. आदामाने हवा ऐशो आरामाने ते एदेन बागेत राहत होते राजा राणी सारखे, परंतु हा ते अरण्यामध्ये एकटा होता आणि या मोहपाशाला त्याने स्वतःला आवर घातलेली आहे आणि सैतानाला संधी दिली नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की मोहाला आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, परंतु मोहाला जे बळी पडतात, मोह येणं हे नैसर्गिक आहे, परंतु जेव्हा आपण मोहाला बळी पडतो ते पाप आहे. मोह निश्चितच येशूला देखील झाला असता, कारण की तो देखील मानव होता, परंतु त्याने त्याच्यावर आवर घातलेली आहे आणि सैतानाला संधी दिलेली नाही. त्याने सैतानाला संधी दिली नाही. त्यामुळे काय झाले रे? त्यामुळे आम्हाला असं दिसतं की तो सैतानावर विजय प्राप्त करू शकलाय. आज भोजनासाठी आपल्या जीवनातली भूक जर आपण बघितली, कोणती भूक आम्हाला लागते किंवा कोणकोणत्या गोष्टीची तृषा आम्हाला आहे, तर आम्हाला भोजनाची आहे भूक आहे. अनेक जण झोपेची भूक आहे, अनेकांना सेक्स किंवा यौन याची भूक आहे आणि हे सर्व गोष्टी नैसर्गिक आहे. आणि जेव्हा आपण नैसर्गिक पद्धतीने या सर्व प्रकारच्या भूका घालवतो किंवा त्याची तृप्ती केली जाते तेव्हा ते तुम्हासाठी माझ्यासाठी आशीर्वादित ठरतात. परंतु ह्याच गोष्टी अनैतिकरित्या जेव्हा आपण भागवण्याचा प्रयत्न करतो ही भूक, तेव्हा काय होतं? तेव्हा आम्ही पापात पडतो. जोपर्यंत नैसर्गिकरित्या ते अन्न आदामाने हवा खात होते आशीर्वादित होते, परंतु त्याने अनैसर्गिक गोष्टी, ते देवाला न आवडणाऱ्या गोष्टीच्या अनुसरून ते फळ खाण्याचा प्रयत्न केला, आज्ञा मोडली गेली, पापाचे फळ त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे आज मनुष्यामध्ये त्याग प्रवृत्ती जी राहिली नाही. मला काही जरी झालं तरी मी त्याग करेन, देवाची आज्ञा पाळेल. मनुष्यामध्ये त्याग प्रवृत्ती कमी आणि हाव प्रवृत्ती जास्त निर्माण झाली. रिपीट करतो, त्याग प्रवृत्ती कमी आणि हाव प्रवृत्ती जास्त झाली.
त्यामुळे अनैतिक मार्गाकडे मनुष्य वळतो आणि आम्हाला असं दिसतं की तो पापामध्ये पडतो. शैतानाने हे जाणलं होतं. शैतानाला माहिती आहे की या समय भूक आणि प्यास आणि या सर्व गोष्टी जी आहे ते त्याला लागलेले आहे. आणि इथे आम्हाला दिसतं की येशूच्या हातामध्ये धोंडे त्याने दिलेले आहे की हे घे धोंडे आणि ह्याला तू सहजरित्या भाकर करू शकतो, कारण की तेवढं सामर्थ आहे हे शैतान जाणत होता. आणि येशूला देखील माहित होतं की मला करणं शक्य आहे. मान्ना पुरवणारा 40 वर्ष मान्ना पुरवणारा 5,000 आणि त्यानंतर 4,000 लोकांना भाकर व मासेचा पुरवठा करणारा, पाण्याचा द्राक्षरस करणारा येशू धोंड्याच्या भाकरी करू शकला नसता का? निश्चितच करू शकला. आज देखील तो प्राण्यांना लागेल ते झोपेत, विश्वासाला झोपेत देखील तो देतो असा येशू होता. परंतु त्यांनी सर्वप्रथम दैहिक भोजनापेक्षा आत्मिक भोजन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वरापासून येणारं वचन आणि जे त्याच्यासाठी जे योजना होती त्याला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि त्यामुळे त्यांनी या भाकरीचं सेवन केलेलं नाही. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशाला प्राधान्य आहे? दैहिक भूकला प्राधान्य की वचनाची भूकेला प्राधान्य आहे? आणि देवाला संतोष कशामध्ये आहे हे देखील जाणणं फार महत्वाचं आहे. या दिवसामध्ये लैंगिक भूकामुळे अनेक लोकांचा नाश होताना दिसतो. जसं बायबलमध्ये शमशोन दिसतो, दावीद दिसतो, जो मोहपाशात लैंगिक मोहपाशनात सापडले आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये कठीण अशी समस्या, कठीण असे प्रसंग देवाचे अभिषिक्त असताना देखील, नाझीर असताना देखील ओढून घेतलेले आहे. आणि त्यामुळे जेव्हा स्तोत्र करता 119:37 म्हणतो की निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी आवर, तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. या दिवसामध्ये वेगवेगळे पिक्चर्स नेटवर आपल्याला दिसतात, वेगवेगळे व्हिडिओज बघतात, पॉर्न साइट बघतात आणि या सगळ्या गोष्टीचा उपभोगाच्या मागे तरुण पिढी चाललेली आहे. आणि यामुळे ही भूक भागवण्यासाठी, हे एंटरटेनमेंटची भूक भागवण्यासाठी, या लैंगिक भूक भागवण्यासाठी लोक पापन धर्मामध्ये पडत आहे. येशू ख्रिस्त देखील या सर्व गोष्टीमधून जात होता. येशू ख्रिस्त देखील एक सामान्य मनुष्य होता. परंतु देहाची भूक, पोटाची भूक, लैंगिक भूक यापासून त्याने स्वतःला दूर ठेवलं. त्याच्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. परंतु आज मनुष्य मॉरल पासून इमॉरल कडे जात असताना या सर्व गोष्टीमुळे तो या प्रकारे नाशाकडे चाललेला आहे. आणि यामुळे पौल या 1 कोरिंथी याचा 9वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये एक गुज किंवा रहस्य सांगतो कशा प्रकारे आम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे या भूकापासून आम्ही किंवा या तृष्णापासून आम्ही सुरक्षित राहणार. पौल काय म्हणतो? तर मी आपले शरीर कुदलतो किंवा त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. मी आपल्या शरीराला कुदळतो. इंग्लिश मध्ये देखील असं लिहिले की आय डिसिप्लिन माय बॉडी अँड मेक इट माय स्लेव. माझ्या शरीराला एक मी डिसिप्लिन लावतो, मी एक शिस्त लावतो आणि माझ्या शरीराला मी स्लेव म्हणजे दास करून ठेवतो, यासाठी की जे काही मी बोलतो तेच माझ्या आचरणात देखील दिसतं. आजकाल भाषा वेगळी आहे, तर बोलणारे वेगळे आणि कृतीमध्ये वेगळं आम्हाला दिसून येतं. आणि त्यामुळे आम्ही देवाला संतोष देणाऱ्याप्रमाणे जीवन जगत नाही. आणि देवाच्या कार्यासाठी मी माझ्या शरीराला वशीभूत करणारा, माझ्या शरीराला बांधणारा, शरीराला कुदळणारा जो व्यक्ती आहे तोच देवाला संतोष देऊ शकतो. आणि आपल्याला असं दिसतं की भाकरीच्या या समयामध्ये जेव्हा येशूला भूक लागलेली आहे त्याने पोटाच्या अपेक्षा देवाच्या आज्ञेला महत्व दिलेलं आहे. कारण की त्याला माहित होतं की जगाच्या या भाकरी जी आहे त्यापेक्षा स्वर्गीय भाकरी जी आहे त्या महत्वाच्या आहे. जगाच्या भाकरी खाऊन व्यक्ती मराल, कारण की या भाकर आम्हाला मृत्यूच्याकडे किंवा आम्हाला सांगू दे की एक दैहिकतेकडे नेतं, परंतु स्वर्गीय भाकर आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतं. आणि जेव्हा तो दुसऱ्या परीक्षेच्याकडे गेलेला आहे तेव्हा त्याला दिसतं की उडी मार वर नेतो तो, त्या इमारतीवर तो उभा करतो आणि तो म्हणतो उडी मार आणि देवदूत तुला झेलतील. हे अभिवचन स्तोत्रामध्ये लिहिलेलं ते तुझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे, कारण की तू देवाचा पुत्र आहे. शैतानाला माहित आहे की हा देवाचा पुत्र आहे आणि देव त्याच्यासाठी जो काही तो मागल तो देणार आहे. आज आपण
बघतो की मिरेकल्स जे आहेत, चमत्कार आहे, याला ख्रिस्ती जमानामध्ये किंवा ख्रिस्ती लोकांमध्ये एक हायलाइट म्हणून बघितलं जातं. आज जगामध्ये ख्रिस्ती धर्म एक महत्वाचं अट्रॅक्शनचं कारण हे आहे की या मीटिंग्समध्ये, या सेवेमध्ये, या मंदिरामध्ये चमत्कार आणि चिन्ह घडतात आणि लोक त्याकडे आकृष्ट होतात आणि त्याच्याकडे ते खेचले जातात. आणि अनेक जण म्हणतात कि जिधर चमत्कार उधर नमस्कार. अरे भैया, इधर चमत्कार बड़े बड़े होते तो फिर यहाँ पर खुदा होगा, इसलिए हम यहाँ पर आते हैं, हम यहाँ पर आते हैं. आणि शैतान देखील अशा सेवकांना प्रसिद्धी देतो. स्वगौरवामध्ये वाढा, मी श्रेष्ठ आहे असं करा, धन सन्मान हे सर्व काही तुमच्याकडे येणार आहे आणि ते पद, पैसा, धन, प्रसिद्धी यामध्ये वावरत असतात. आणि अशा प्रकारे शैतान त्यांना वर 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 घेऊन जातो आणि सगळं जग त्यांना बघतो. वा वा, क्या बात आहे, चमत्कार चल रहे, मिरेकल्स घडत आहे. देवाला तुम्हाला आणि मला जादूगर नव्हे तर देवाची राज्याची घोषणा करणारे सेवक बनवायचे. हे चमत्कार अयोग्य आहे, मी निश्चितच म्हणणार नाही, कारण की देवाकडे लोकांना आकृष्ट करण्यासाठी, देवाच्या वचनाची पुढे घोषणा करण्यासाठी हे गरजेचं आहे. परंतु लोक त्याच्या महत्व समजा. अनेक जण म्हणतात अभी क्या जरूरत है मास्क लगाने की, क्या जरूरत है, बीपी शुगर ये सब है, कुछ नहीं, टैबलेट मेडिसिन में कुछ नहीं लेता. अनेक जण म्हणतात मेडिसिनची काय गरज आहे, हेल्थ हार्ट अटॅक आला तरी देखील मी नुसतं प्रार्थना करून मी स्वतःला वाचतो. येस, विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. परंतु प्रियांनो, हे देखील महत्वाचं आहे की किती मेडिसिन, ट्रीटमेंट, ऑपरेशन जरी केलं तरी शेवटी देवाची इच्छा हीच सर्वोपरी आहे. जर देवाची इच्छा असेल तर तुम्ही वाचणार. आणि त्यामुळे देवाच्या समय जेव्हा येशू ख्रिस्ताला ते पाण्याचा द्राक्षरस करायला मारिया तिची माता म्हणते, तेव्हा म्हणतो, येशू देखील म्हणतो, बाई माझा समय अद्याप आलेला नाही. यस, येशू देखील समय आल्यावर चिन्ह चमत्कार करणार होता. नेहमी चमत्काराच्या द्वारे मी देव आहे हे नव्हे तर शास्त्र लेख काय सांगतं यामुळे तुम्ही ओळखा की मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. आज हे पवित्र वचन हे जाणून लोकांच्या अंतःकरणात जेव्हा कार्य करतं तेव्हा ते म्हणू लागतात की खरोखर या वचनाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि म्हणून हा वचन देणारा, तारणारा येशू हाच माझा देव आहे. त्यामुळे प्रियांनो, आम्हाला वेळेची प्रतीक्षा करणं देखील महत्वाचं आहे. शाऊलाने, जेव्हा आपल्याला माहिती, शाऊलाने याजक याची प्रतीक्षा न करता घाईमध्ये जेव्हा अर्पण करण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी गेला आणि स्वतः याजकीय अधिकार घेतलेला आहे, त्याचा राजपाट त्याच्या हातून काढून घेण्यात आलेला आहे. त्याचा राजपाट देवाने, परमेश्वराने काढून घेतलेला आहे. आम्ही आपल्या मनाने कधी देखील काही देखील करण्याची जेव्हा घाई करतो, अनेक जण असतात की देवाच्या योजनेपेक्षा आपली योजना घेत फास्ट पळतात. देव कुठेतरी मागे राहतो ना आम्ही कुठेतरी पुढे पुढे पळतो. आमच्या मागे देव येणार नाही, आम्हाला आपल्या मेंढपाळाच्या मागे चालायचं आहे. अनेक तरुण जेव्हा म्हणतात आणि निर्णय घेतात की मला पती किंवा पत्नी पाहिजे किंवा अशा प्रकारे विवाह संदर्भात, तेव्हा ते म्हणतात, ए मेरी दिल की आवाज थी, इसके लिए मैंने इसको चुन लिया, उसको चुन लिया. ये दिल की आवाज कुछ दिनों के बाद दिल तोड़ देती है. ये दिल की आवाज कुछ दिन के बाद अपना दिल तोड़ देगी, क्योंकि आपने सिर्फ दिल की आवाज और मुंह की आवाज सुनी, परंतु परमेश्वर की आवाज नहीं सुनी है. परमेश्वर की इच्छा को आपने नहीं जाना है. आणि त्यामुळे यशाया 49:23 मध्ये म्हटलं की मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे कधी फजित होत नाही असे तुला कळून येईल. माझी आस धरणारे, माझी इच्छा जाणणारे कधी देखील फसवणूक होणार नाही. आणि अनेकदा मग लोक म्हणतात, अरे काय फायदा, लग्न काय, त्याच्यामध्ये सगळं अपमान आणि भांडणं आणि सगळं, यापेक्षा आपण काय करू, लिव्ह इन मध्ये राहू, कॉन्ट्रॅक्ट मध्ये राहू, जितके दिवस राहता येईल राहू, भांडणं झाले वेगळे होऊन जाऊ, म्हणजे डिवोर्स घेण्याची पाळीच येणार नाही. हे बघा, हे सॉल्युशन निघत आहे. हे मधून नवीन विचार समोर येत आणि लोक लिव्ह इन मध्ये सहज शहरांमध्ये आणि इतर जागाला दिसत आहे. का? कारण की त्यांनी देवाची इच्छा न जाणता स्वतःच्या इच्छेवर संसार करणं ठरवलं आणि देवाची जी पवित्र जी संसाराची योजना होती ती त्यांनी धुडकावून लावलेली आहे. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला मी हायलाइट करू इच्छितो, की तुमच्या जीवनामध्ये जर चिन्ह चमत्कार, ज्याला म्हणतात आत्म्याचे कृपादान जरी नसले तरी चालत, तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. परंतु जर तुमच्या जीवनामध्ये आत्म्याची फळे 9 फळे नाही तर तुम्हाला कोणत्या पण परिस्थितीत देवाचा राज्यात प्रवेश नाही.
हो प्रियांनो, चिन्ह चमत्कारापेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किंवा जे चिन्ह चमत्कार करणारे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आत्म्याचे फळ दिसतात किंवा नाही हे फार महत्वाचं आहे. आणि येशू त्यामुळेच वारंवार शैतानाला जेव्हा जेव्हा तो खुणवत होता तेव्हा तेव्हा तो हे सर्व गोष्टी सांगत असताना काय म्हणतो की शास्त्रलेख असा आहे की वचनात असं लिहिलेलं आहे की, का सांगत होता? कारण की तो देखील, येशू देखील देवाचा पुत्र असून वचनामध्ये बांधलेला होता. आणि आपण वचन बाजूला करून जर जीवन जगायचा विचार करतो तर आपण कधी देखील यशस्वी होऊ शकत नाही. पाऊल देखील तेथीलकरात 9:7 मध्ये म्हणतो की आम्हाला आपल्या अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हा विषयी समाधान मिळालेले आहे. तुमच्या विषयी समाधान मिळालं. आम्हाविषयी समाधान का मिळालेलं आहे? कारण की पाऊल परत एक बार हेच म्हणतो, कारण की सर्व अडचणीत, सर्व कठीण परिस्थितीत तुम्ही विश्वास राखलेला. कोणावर विश्वास राखलेला? जीवित परमेश्वरावर विश्वास राखलेला. आणि त्यामुळे जेव्हा तो शैतान त्याची परीक्षा घेऊ इच्छितो की तू उडी मार, देव तुला झेलतील, तो म्हणतो माझ्या देवाची मी परीक्षा घेणार नाही, माझ्या देवाची मी परीक्षा घेणार नाही. कारण की देवाची आज्ञा मला माहित आहे. देवाची आज्ञा हीच आहे की माझं नाव हे सर्वोपरी तुझ्या जीवनात असावं आणि माझं जीवन म्हणजेच मानवपुत्राचं जीवन असो की आम्हासारखे त्याचे निवडलेले सेवक असो, देवाला जर संतोष देणार आहे. चिन्ह चमत्कार जरी तुमच्या जीवनात घडले नाही तरी देखील तुमच्या जीवनातून घडू शकले नाही तरी देखील देवाचं नाव गौरव करत. एनोखाच्या बद्दल असं नाही तो मिरेकल करणारा जो फार तो मोठ्या मोठ्या त्यांनी गोष्टी केल्या, नो, तरी देखील तो देवाला संतोष देत असल्या कारणाने तो स्वर्गीय राज्यात गेला. घाबरू नका प्रियांनो, चिन्ह चमत्कार हे होणार. शेवटल्या काळामध्ये देव आत्म्याची वर्ष करणार आहे. आणि तिसऱ्या जेव्हा परीक्षेकडे तो जातो आणि तो म्हणतो की बघ हे सर्व जेवढे वैभव तुला दिसत आहे याचा अधिपती मी आहे. शैतान म्हणतो, लुसिफर म्हणतो की सगळ्या गोष्टीचा अधिपती मी आहे. कारण की जगाचा अधिपती मला दिले रे. कोणी दिले रे? हे मनुष्याने त्यांना दिलेले अधिपती. मनुष्याला सर्वप्रथम जगाचा अधिपती किंवा जगाचा अधिकारी नेमलेलं होतं, परंतु त्यांनी शैतानाच्या हातामध्ये दिलं आणि त्याची गुलामी करू लागला. आता तोच त्या येशूला म्हणतो की याचा अधिपती मी आहे, याला मी चालवतो, तुला मी देतो. नुसतं तुला एकच करायचंय की तू मला नमन कर, तू मला नमन कर. यस, जगिक गोष्टीमध्ये, दैहिक गोष्टीमध्ये लैंगिक आनंद मिळवण्यासाठी मनुष्य या दिवसामध्ये कोणत्या पण पातळीला जायला तयार. कोणती पण पातळी. त्यांनी माता पिताचा भेद हा विसरलेला आहे. कोण माता कोण पिता हा भेद, स्त्री आहे की पुरुष आहे हा देखील भेद या दिवसामध्ये संपत चाललेला आहे. भाऊ आहे की बहीण आहे हे देखील लोकांनी जाणलं नाही. पुरुष आहे किंवा मनुष्य आहे आणि पशु आहे याचा देखील भेद संपलेला आहे. एवढी पतनामध्ये व्यक्ती गेलेला आहे. आणि शैतान म्हणतो की हे माझं राज्य, तुला राजा बनायचं काय? यस, तुम्हाला आणि मला अशा राष्ट्राचा राजा बनायचा का? निश्चितच कोणाला देखील अशा राष्ट्राचा आवडणार नाही. परंतु शैतान ज्याला त्याला हा ऑफर देतो आणि तो येशू ख्रिस्त काय नुसतं नमन तर करायचंय. एवढं वधस्तंभावर जाण्यापेक्षा आपण नुसतं नमन करू आणि देवाचं राज्य जिंकून घेऊ. काय मोठी गोष्ट. शैतानाचं राज्य देवाच्या राज्यात बदलून जाईल, एवढंच मला करायचं होतं. आणि आम्ही देखील अनेकदा म्हणतो अरे कोण देख रहा है, गपचूप इतना बडा ऑफर आया है, इतकी मोठी प्रगतीची ऑफर आहे, तेवढंच गपचूप पाया पडून घेऊन मग नंतर देवाकडे जाऊन माफी मागून घेऊया. देव प्रेमळ आणि ममताळू आहे, माफ करून दे. थोडासा ऍडजस्ट करणे में क्या फरक पडता है. आणि आपण ऍडजस्ट करतो आणि तिथे शैतानाच्या ट्रॅप मध्ये, बंधनामध्ये, चंगुल में हम फंस जाते हैं आणि आम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या आत्म्याचा नाश करतो. प्रश्न आपल्याला विचारतो, किती तरुण जे आहेत ती नोकरी शोधत असताना किंवा जॉब शोधत असताना किंवा वधू किंवा वरचं परीक्षण किंवा संशोधन करत असताना देवाच्या योजनेकडे बघतात. आपण कशाकडे बघतो? किती पॅकेज मिळणार आहे, जॉब मध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, आमची दिसणारी पत्नी दिसणारे मोठे केस सुंदर आहे की नाही, मुलगा उंच आहे की नाही, शिक्षण किती झालेलं नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. परंतु देवाची इच्छा आहे की नाही हे कधी देखील बघितलं जात नाही. या नोकरीमध्ये देव आम्हाला घेऊ इच्छितो की नाही, किती पॅकेज मिळायचं, नाही नाही नाही, इसमें कम पॅकेज आहे. दुसरी नोकरी, तिसरी नोकरी, इथे खूप ऍडव्हान्टेज, इथे खूप फॅसिलिटीज आहे, ती आम्ही सगळं काही घ्यायला तयार असतो. आणि काही न करता, श्रम न करता, जास्तीत जास्त वादळ व परीक्षेला न मिळवता जास्तीत जास्त कसं मला मिळेल फुकट, इन्स्टंट याला म्हणतो, ते आम्ही मिळवतो. आणि मग लोक विचारतात अरे बाबा, अरे मैं तो बहुत लकी हूँ बॉस, मैं बहुत लकी हूँ, मैं जो चाहता ना वो सब मेरे को मिल जाता.
यस आपको मिल जाता है, लेकिन उसके लिए आपने क्या एडजस्टमेंट किया है, आपने उसके लिए क्या गमाया है हे आपण सांगत नाही. देणारा कोण आहे? देणारा देव आहे. पद देणारा कोण आहे? देव आहे. अधिकारी पदावर बसवणारा कोण? देव आहे. तुमचं आणि माझी इच्छा जर असेल तर देव तिथे देखील तुम्हाला बसवेल. दानियालाप्रमाणे म्हणूया की आपल्याला म्हणते योसेफ प्रमाणे तो तिथे जाणार, परंतु त्याच्या मागे मागे त्यांनी काय काय केलं देवासाठी हे विसरतो आपण पदाकडे बघतो, परंतु दानियालाच्या योसेफाच्या बलिदान आणि समर्पण जीवनाकडे बघत नाही. आराम से मिल गया, लकी मैन है, हमको ये मिलना ही चाहिए. आणि अनेकदा आपण म्हणतो अरे मौका बार बार नहीं आता, मिल गया ना मौका, ले लो हाथ में, जीत लो. मिल गया मौका, जीत लो दुनिया को. आणि हेच मौके जे आहे ते सैतान तुम्हाला आणि मला अनेकदा देतो आणि आपण म्हणतो यस हेच आता संधी आहे. परत माहिती मिळतं की नाही मिळत, घ्या कमवून. आणि कमवल्यानंतर आम्ही आपला आत्मा गमवून बसतो. आणि ह्या दिवसामध्ये जे सेलिब्रिटी व्हायला मागे लोक लागलेले, सेलिब्रिटी व्हायला प्रत्येकाला वाटतं. आता सगळं काही ऑनलाईन वर चाललंय. वर्शिप बँड, यस स्तुती फार होते, के मध्ये आपल्याला लाईक्स मिळत आहे, के मध्ये आपल्याला कौतुक होतंय, वर्शिप सिंगर्स आहे, प्रॉफिट्स आहे, एव्हेंजलिस्ट आहे, आणि हे सर्व गोष्टी उत्तम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूने दिलेले हे आशीर्वाद आहे, ह्याच्यासाठी तुम्ही जगा. परंतु नुसतं स्वगौरवासाठी जगू नका, तर आमच्या कर्तृत्वाच्या द्वारे, आमच्या सेवेच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या बोधाच्या द्वारे देवाची महिमा, मैं घटू तू बढे, ही मनोवृत्ती आहे. तेव्हा आमचा स्वभाव हा ख्रिस्तमय असतो. आणि यामुळे आपल्याला असं दिसतं की सैतानाच्या पतनापेक्षा, सैतानाच्या दिलेल्या सिंहासनापेक्षा आम्ही लीन आणि नम्र होऊन दाविदाप्रमाणे म्हणतो की देवाच्या मंदिराचं द्वारपाळ होणं देखील मला इष्ट वाटलं. बघा द्वारात राहणारा आपल्याला दिसतं की ते देखील त्यांना इष्ट वाटतं. स्तोत्रामध्ये लेखन केलेलं आहे. यस इतके पतन येशू ख्रिस्त देखील आपल्याला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू काय म्हणतो की मी ह्या जगामध्ये सेवा करून नाही तर सेवा करावयास आलेलो आहे. ही लीनता आणि नम्रता आहे. जेव्हा व्यक्ती खाली बसलेला आहे, येशू ख्रिस्त म्हणतो तू खाली बस, आणि जेव्हा तो मालक येईल तुला सन्मानाने बसेल ते योग्य आहे. तू पहिलेच जाऊन वर बसू नको, तुला खाली पाडण्यात येईल किंवा हाकलण्यात येईल, तेव्हा तुझा अपमान होईल. आणि यासाठी जिथे लीनता नम्रता तिथे मान्यता आहे. आम्हाला जगाची मान्यता नाही हवी तर देवाची मान्यता हवी. आणि जे देवाची मान्यता देतात ते देवाला संतोष देतात, ते देवाच्या मागे चालतात आणि इनोक प्रमाणे त्यांना स्वर्गीय राज्यामध्ये घेतलं जातं. आणि पहिले शमूएल 15 अध्याय 22 वचनामध्ये काय म्हणतो शमूएल? तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो. यस, परमेश्वराचा जो शब्द व योजना व संकल्प जे आम्हासाठी वैयक्तिक वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळे असेल, ती पाळण्याने जसा संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. यस, आम्ही किती धार्मिक असलो, आम्ही पास्टर असलो, बिशप असलो, आम्ही मोठे चॅरिटी वर्क करणारे असो, देव म्हणाल सगळं बाजूला ठेव. तुझ्याबद्दल माझी इच्छा योजना काय होती ती तुला कळाली, ती तू केली का? आणि मग तू ह्या चॅरिटी वर्क हे सगळं मला दाखवून नको, मला याचं उत्तर दे. आणि जर आमच्या जीवनात यज्ञ पण आहे, होम पण आहे, सगळं पण आहे, परंतु आज्ञा पालन नाही, देवाचा शब्द जर आमच्यामध्ये जीवनामध्ये नाही, तर आम्हाला कधी देखील त्या स्वर्गीय राज्यामध्ये देव प्रसन्न होऊन संधी देणार नाही. अनोखच्या बद्दल जेव्हा आपण बघतो की 300 वर्ष आपल्याला असं दिसतं की 300 वर्ष जे 365 पैकी 300 वर्ष तो देवाच्या समागमे राहिला, देवाचा शब्द पाळला, देवाच्या मागे चालला. याचं एकच काम होतं की देवाला संतोष देणे, आपल्या आचरणाच्या द्वारे देवाला गौरव देणं. भलेही माझा अपमान हो, भलेही माझी निंदा हो, ते काही बायबलमध्ये लिहिलं नाही की काय झालं, परंतु एकच गोष्ट होती की त्याला निश्चितच पुढे आणि पुढे गौरव मिळावा. आणि आपल्याला असं दिसतं की असंख्य दिव्यदूतांच्या समोर जेव्हा अनोख हेनोख उभा राहिला असेल, हनोख उभा राहिला असेल, आणि शाबास झाल्या विश्वासू दासा, जे काय मी तुला संकल्पने योजना दिल्या होत्या त्यावर तू टिकला आणि शेवटपर्यंत तेच कार्य करत मला संतोष दिला, आता तुला मी बहुतांवर राज्य देणार आहे. अनोख तू बहुतांवर राज्य कर. पाऊल ज्याच्याकडे ज्ञान होतं, पैसा होता, बुद्धिमत्ता होती, टॅलेंट होतं, शिक्षण होतं, लेखन होतं, आणि सर्व प्रकारच्या कलागुणांनी तो एक मोठा रोमन आणि इब्रू आणि सगळ्या ह्याच्यामध्ये पारंगत होता. तो म्हणतो की जगातलं ज्ञान मी तुच्छ मानतो, वधस्तंभ याला प्राधान्य देतो, आणि त्याला जगाने मूर्ख समजलं. लोकांनी त्याला फटके मारले. जगात सगळ्यात जास्त दुःख आणि यातना सहन करणारा पाऊल होता. शाऊलाचा पाऊल जेव्हा तो झालेला
आणि जीवनाचा मुकुट घेत असताना जेव्हा तो उभा राहणार आहे तर निश्चितच सगळे दिव्य दूत उभा राहून सर्व सराफित दूत त्याचा गौरव करत वडील जन त्याची स्तुती करत हेच म्हणणार की खरोखर हा व्यक्ती जो विश्वास राहिला, कारण की ह्याने आपल्या जीवनामध्ये देवाला संतोष दिलेला आहे. प्रियानो, आम्हाला देखील तिथे उभं राहायचं. आम्हाला कोट टाय सूट बूट तिथे जरी दिसत असला तसं दिसणार नाही. आमच्या जीवनामध्ये तारणाचा झगा, विश्वासूपणाचा झगा, सेवेचा झगा हा जर दिसत आहे आणि ते वैशिष्ट रक्ताने धुतलेलं आणि सेवा कार्यामध्ये निरंतर चालवणारा असल, मग तिथे धन संपत्ती पद हे कदाचित आम्हाला नाही मिळालं असेल तरी चालेल. आम्ही एल्डर किंवा बिशप किंवा बाळक असून ती पुलपिटची सेवा केली नसेल तरी देखील चालेल. पुण्य आणि चॅरिटीचे काम जे आहे ते देखील आमच्या जीवनात बहुत घडले नसतील तरी देखील चालतील. आम्ही उत्तम माता पिता किंवा नागरिक म्हणून जगलो किंवा नाही जगलो हे देखील बघितलं जाणार नाही, परंतु आम्ही खरोखर देवाचे हे वचन जे आहे, जे तिथे पाट्यांवर लिहिलेलं आहे किंवा देवाच्या आज्ञा आहे ते खरोखर पाळल्या का, जे इनोकने पाळल्या व इतर सर्व विश्वासणांची यादीमध्ये असणारे विश्वासणाने पाळलेले आहे आणि त्या स्वर्ग राज्यात जाणार प्रत्येक जण पाळत आहे, तर आम्ही देखील विश्वासू राज्य करणारे राजकर्ते ठरणार आहोत. परंतु लॉकडाऊनच्या समयामध्ये आज आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसलेली आहे की जगातला पैसा, धन, शिक्षण, नॉलेज, अमेरिकेचं असो की युरोप असो, तिकडचं सगळं प्रकारचं हेल्थ सायन्स हे सर्व शून्य झालेलं आहे. काही देखील फायदा झाला नाही. एक लहानसा व्हायरसने मनुष्याची मूर्खता जगाला प्रकट केली की ह्या लहानशा व्हायरसने मी कोट्यावधी लोकांना बाधू शकतो, लाखोधी लोकांना किड्यासारखा कीटकासारखं चिडू शकतो. कुठे गेलं तुमची बुद्धिमत्ता, कुठे गेलं तुमचं हॉस्पिटल, कुठे गेलं तुमचे टॅलेंट, कुठे गेलं तुमची औषधं, कुठे गेलं तुमचं संशोधन, हे सर्व गोष्टी झिरो ठरल्या असताना आज आम्ही देवाकडे बघतो. डॉक्टर देखील म्हणतो अगर भगवान है, अगर ईश्वर है, अगर खुदा है, अगर गॉड है तो वो आपको बचाएगा. आणि मी आपल्याला सांगू शकतो की या राफा येशू आम्हा बरोबर आहे, तो आम्हाला मुक्ती देणार आहे. कदाचित जीवनामध्ये व्हायरसमुळे कदाचित आम्ही बाधित होऊन कदाचित आम्हाला जीवन देखील सोडावं लागेल, तर लक्षात ठेवा जर संतोष देणारं जीवन असेल कोरोना म्हणून जाव की नॉर्मल मृत्यू म्हणून जाव, जेव्हा देवाचं येणं होईल तेव्हा आम्ही रॅप्चर म्हणून वर घेतलं जाऊ. प्रत्येक वेळेस हेच बघितलं जाणार की त्याने आपलं जीवन विश्वासाने येशू बरोबर घालवलं किंवा नाही. इब्रिकरास पत्र याच्या 12वा अध्याय आणि 26 ते 29 मध्ये हे वचन घेऊन मी आता संपवत आहे आणि आपण बघूया की काय बनतो पाऊल यामध्ये. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली. यस, या वेळेस तेच दिसत आहे की पृथ्वी आता हलवली जात आहे. परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापे. आता वेळ आलेली आहे की पृथ्वीच नुसती हलवून नुसतं गाळ जे आहे, जे निवडलेले लोक चालले जात नाही, तर आता वेळ आली की आकाशावर पोहोचले लोकांना देखील आता हलवून तो चालणार आहे. आणि त्यावेळेस काय होणार आहे? आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की घडलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू आमेन. टिकून राहाव्यात. यस, तुम्ही आणि मी जे हलणारे आहे, कभी इधर कभी उधर, कभी दाल में कभी बात में, कधी पैशासाठी कधी धनासाठी, कधी इकडे जिकडे जे चलबिचल लोक आहे ते निश्चितच टाळण्यात येतील, टाकण्यात येतील, परंतु जे वचनामध्ये प्रार्थनेमध्ये देवाला संतोष देण्यामध्ये स्थिर आहे त्यांनाच विश्वासू लोकांच्यासाठी काय अभिवचन आहे बघा. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. यस, न हरवलेलं राज्य स्थिर आहे. आजकाल युगानुग मी सारखाच मी न बदलणार आहे. ते विश्वासू राज्य जे पृथ्वीच्या निर्मितीच्या अगोदरपासून विश्वासासाठी संतोष देण्यासाठी ठेवलेलं आहे, ते राज्य देण्यासाठी येशूने आपले प्राण अर्पिलेले. तो येशू तुम्हाला आणि मला काय म्हणतो की ते तुम्हाला मिळत आहे. त्याबद्दल देवाचे उपकार मानून त्याची स्तुती करूया का, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल Yes. अशी त्याची सेवा आदर देवाला वखार धरून करू. संतोषकारी होणारी, जसे इनोकने संतोष दिला, जसं इतर सर्व त्याच्या सेवकाने दासांनी संतोष दिला, तशी संतोषकारी सेवा होईल. आणि त्या सेवेमध्ये काय हवं आम्हाला, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी त्याची आहे. सेवा आदराने करायची, त्याची सेवा भयाने करायची.
गोरगरिबांची सेवा करायची, वचनाची घोषणा करायची आणि जाणून घ्यावं की जगभरातल्या गोष्टी नाहीशी होणाऱ्या नश्वर गोष्टीपेक्षा सर्वकालिक गोष्टीकडे दृष्टी लावावी. आम्हाला अनेकदा ऑफर येणार आहे की आम्हाला ज्या जगातल्या भाकरी ह्याने संतोष आहे का? नाही. आपण सैतानाला ठणकावून सांगायला पाहिजे की नाही, मला देवाच्या वचनामध्ये संतोष आहे, तेच माझी भूक भागवणार आहे. आम्हाला जेव्हा तू म्हणाल की त्या टॉवरवर तू उभा राहा, वर नेला जाईल आणि तुला मान सन्मान देतो, नाही, मला देवापासून मान सन्मान आणि गौरव हवा आहे. आणि जेव्हा तो आपल्याला सांगतो की तू उडी मारून देवाची परीक्षा घे, नाही, मला मिरेकल चमत्कार नको, तुम्हाला देवापासून आशीर्वादित हवा आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना जेव्हा मी विश्वास राखतो आणि येशू सारखं सैतानाला वचनाच्या द्वारे पराभूत करून त्या तलवाराच्या द्वारे हलवून घालवतो, तेव्हा आम्ही विश्वास जीवनाप्रमाणे देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली त्याप्रमाणे तुमची आणि माझी देखील संरक्षण देवदूत करणार आहे. आणि रक्षाचा समय जेव्हा देवाचा आणि येशूचं आगमन होईल, तो आम्ही अंतराळात घेतले जाणार आहोत. आणि त्यामुळे त्या समय एकच गोष्ट आपल्या समोर लिहिली जाणार आहे, ती देवाला हवी आहे, तीच देवाची इच्छा आणि योजना आहे की हनोकाने आपल्या जीवनामध्ये देवाला संतोष दिला. तो देवाच्या समागमे चालत असे, तो देवाच्या संवेद चालत असे, त्यामुळे तो अंतराळात घेतला गेला, त्यामुळे तो अंतराळात घेतला गेला. तुम्हाला आणि मला देखील जर त्या अंतराळात जायचं आहे, येशू के संग एक दिन हम स्वर्ग जाएंगे असं जर आपल्याला निश्चितच बघायचं आहे, तर आपण येशूकडे दृष्टी लावू, तो तुम्हाला देणार आहे. प्रार्थनेमध्ये जाऊया, आपली दृष्टी त्या प्रभूकडे लावूया. प्रभुराय, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की आज हे पवित्र वचनाच्या करवे, हे सामर्थ्यशाली वचनाच्या करवे परत एक बार आम्ही आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं, यासाठी पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे की आम्ही कोणाला संतोष देत आहोत, आमच्या जीवनाचा राजा कोण आहे, आमच्या जीवनामध्ये प्राधान्य कोणाला आहे. आणि आम्हाला परत एक बार कळून आलंय की राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू हा आमचा देव आहे, परंतु आम्ही त्याला फार कॅज्युअली घेत आहोत. आम्ही म्हणत आहोत की नाही, देव आम्हाला देणार आहे, परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये संतोष देणार असं काही नाही. नुसतं आम्ही अधर्माने पापांची क्षमा मिळून स्वर्गात जाऊ शकत नाही, तर आम्हाला देवाच्या समागमे चालत ज्या प्रकारे येशू पित्याला समाधान आणि संतोष देत आपलं आयुष्य देवाच्या संकल्पाप्रमाणे, इच्छेप्रमाणे जगला, त्याप्रमाणे आम्हाला देखील जगायचं आहे. आमच्यासाठी देवाची नुसती इतकी इच्छा नाही की तुम्ही शुद्ध आणि पवित्र असावं, तर शुद्ध आणि पवित्र जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश जो मला प्राप्त झालेला आहे, त्या प्रकाशाच्या द्वारे इतरांना देखील ख्रिस्ताचा प्रकाश प्रदर्शित करत आम्ही लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करणारे त्याचे सेवक व दास व्हावं, ही त्याची इच्छा आहे. आणि यासाठी आत्म्याचे कृपादान, मिरेकल्स, अद्भुत गोष्टी देखील आमच्या जीवनात दिलेल्या आहे, परंतु हे देखील स्वगौरवासाठी नाही, तर देवाच्या उंच आणि गौरवासाठी आहे. आज परत एक बार आम्ही जर अशा प्रकारे चढले असो, तर आम्ही पौलाप्रमाणे परत एक बार प्रार्थना करत होतो. पौल हाच म्हणतो की माझ्या पायामध्ये जो काटा रुतला आहे ते घालून देण्यासाठी मी अनेकदा प्रार्थना केली, परंतु देव म्हणे की तुझ्यासाठी माझी कृपा पुरेशी हो. यस, आज प्रभू आमच्यावर विपुल कृपा करत आहे, कारण की जीविताच्या भूमीवर आम्ही आहोत. आमच्याकडे कदाचित धन नाही, पैसा नाही, संपत्ती नाही, परंतु आज आम्ही हॉस्पिटलमध्ये नाही, आज आम्ही ICU मध्ये नाही, आज आम्ही कोरोना बाधित नाही, तर आम्ही जीविताच्या भूमीवर, यासाठी की ह्या मोलाने जर आम्ही जीवितावर आहोत, आम्ही त्याची सेवा करावी, त्याला संतोष देणारं जीवन जगावं. आणि आज तिथे हे वचन येत असताना आम्ही सर्व प्राधान्य आम्ही तुला देणार आहोत, सर्वस्वी गौरव तुला देणार आहोत, तुझ्या मार्गात सेवेत चालणार आहोत. आमची इच्छा तुम्हाला कळव पवित्र परमेश्वर. या संकटच्या समय, या विपरीत परिस्थितीमध्ये, या कठीण समयामध्ये जेव्हा आम्ही भुकेले ताणलेलो, तेव्हा येशू म्हणतो की या भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाच्या द्वारे मी जगणार आहे. कारण की आधी माझी धार्मिकता व नीतिमत्वासाठी झटा, मग इतर सर्व काही मी देणार आहे. यस येशू, मी धन, पैसा आणि सर्व देहिकतेच्या मागे पळालो, परंतु तुझी धार्मिकता नीतिमत्वासाठी मी कधी देखील प्रयत्न केले नाही. आज मी परत एक प्रॉमिस करतो की येशू मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. तेव्हा माझ्या घरातली आर्थिक समस्या, माझ्या घरात कौटुंबिक समस्या, माझ्या घरातल्या अंधकाराची सत्या, माझ्या घरातलं निराशाचं वातावरण, माझ्या घरातल्या तरुण लेकरांचा प्रॉब्लेम, माझ्या जीवनातले सर्व विवाह आणि सर्व प्रकारच्या नोकरीचे प्रॉब्लेम, सर्व प्रकारच्या डिप्रेशन आणि सर्व प्रकारच्या विकारापासून तू सिद्ध आणि सज्ज आहे. येशू अशा लोकांना तू याच वेळेस स्पर्श कर आणि त्यांच्या अंतकरणात कार्य करून सर्व विकाराची सत्ता, सर्व विकाराचे बंधन घालवत आहे हे त्यांना जाणीव करून दे. यस, माझा देव माझ्या बरोबर आहे आणि तो मला शुद्ध आणि पवित्र करत आहे. तो मला आज आशीर्वाद देत आहे,
परंतु मी देखील प्रॉमिस करणार आहे की मी त्याला संतोष देणार, त्याच्या बाहेर चालणार असं जीवन जगेन. खरोखर पित्या, आज पवित्र आत्म्याचा अभिषेक अनेकावर उतरून आलेला आहे, अनेकांना तो स्पर्श केलेला आहे आणि अनेकांना येण्याप्रमाणे संतोष देणारा, त्याच्या समागमे चालणारा, देवाच्या विश्वासात चालणारं जीवन दिलेलं. प्रभू तुला धन्यवाद असो. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन आमेन. आपल्या सर्वांना प्रभूमध्ये परत एक वार या संदेशाच्या कर्वे आशीर्वाद मिळाला असणार. ग्लोबल रिवायवल पेज याद्वारे ग्लोबल चेन प्रेयर ग्रुपमध्ये ख्रिस्ती मंडळीच्या समवेत आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेला आहे. प्रभूने विपुल आशीर्वाद अनेकांना दिलेला आहे. आणि शेवटी आपण आपल्या स्थानावर जागेवर उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. रेव्हरंड लक्ष्मण राठोडे यांचे देखील आम्ही ख्रिस्तामध्ये आभार मानतो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचे भरभराट. परत एक वार ग्लोबल रिवायवल पेज ख्रिस्ती मंडळी चर्च बघणारे सर्व विवर्स आणि सर्व भक्तजनाबरोबर आता आणि सदा सर्व काळात सो. आमेन आमेन आमेन.